वर्षाचा मुलगा दारू पितोय. आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या स्थापनेमध्ये त्या हिंदवी स्वराज्यामध्ये आज कित्येक तरुण मुलं दारू पिताना आपल्याला दिसतात. 20-21 वर्षाच्या लेकरांना दारू पिऊन रस्त्यावर फिरावं एवढी दुर्दैवी दशा आपल्या महाराष्ट्रात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा. मी सांगते कित्येक ठिकाणी आम्ही लातूर आणि जात असताना टोल नाक्यावरती बोल मस्तकों के झुंड आज चल. अहो आपला एक लेकरू 20-21 वर्षाचं लेकरू आई बापा समोर जर दारू पिऊन जात असते तर काय ती दुर्दशा आहे. आज संस्कार नसल्यामुळे तसं झालं. आज मुलगा वाईट व्यसनाकडे वळाले. आज कित्येक मुलं दारू पितात, गांजा पितात, व्यसन करतात. आपण जर संस्कार मुलांना दिले असते, नीट संस्कार जर आपण मुलांना दिले असते तर आज आपल्याला चांगला मुलगा माणसाच्या जीवनामध्ये संस्काराला फार महत्व आहे. माणसानं प्रॉपर्टी किती कमवली याला महत्व नाही, कारण ती प्रॉपर्टी चालवणारा उद्याचा जो आपल्या वंशाचा जेव्हा जो मुलगा आहे तो जर संस्कारी नसेल तर 1-6 महिने सुद्धा ती प्रॉपर्टी संस्कारी मिळणार. तुम्ही 50 एकर जमीन कमवा, 10 बंगले बांधा, पण जर मुलगा जर दारू पिणारा निघाला ना दादा तर उद्या तो मुलगा एक वर्षही लागत त्याची प्रॉपर्टी संपवायला. माणसाला प्रॉपर्टी कमवायची ना जीवनामध्ये, मग कमवायची ना प्रॉपर्टी. नका तुम्ही एक दिवस राहणं जरा बंद करा, त्याला विचारा दादा तू आज शाळेत गेला होता ना, काय केलं? दीदी आज तू लेक्चरला गेली होती, तू काय शिकली, काय शिकवलं तुझ्या मास्तरांनी? प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चल. पण आपण हा वेळ सोडून देतो आणि रानात माझं हे काम पडलं, ते काम पडलं, मला रानात हे काम करायचंय, मला शेतातलं ते काम करायचं, मला कापूस निंदायचंय, कापूस काढायचंय, ते पावसापासून कापूस खूप तरी काम करतो. तर बरोबर काही उपयोगाचं येणार नाही. तो मुलाची संस्कार उपयोगाचे. तुम्हाला वाटतं ना तर पण सुखात जावं तर मुलांना संस्कार. अहो आजही ते स्वराज्य जन्मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांना आदरानं नाव ठेवतात. का? तर मुलगा असा घडवला होता, संस्कार असे दिले होते मुलाला की आजही 12 महाराष्ट्राचे आई माऊलीला पुजतोय. का पुजतोय? अहो आता 12 तारखेला ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांची जयंती झाली. संस्कार एवढे श्रेष्ठ होते जिजाऊबाई साहेबांचे. बोल मस्तकों के झुंड आज चल. माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांची काय शिकवण होती राजमाता जिजाऊबाई साहेबांची. अहो राजा राजांनी असेच नृत्य बघण्यासाठी गेले. जिजाऊबाई साहेबांना एका दासीकडून कळालं. ते राजांच्या कक्षामध्ये जाऊन थांबल्या आणि शोभा राजांना बोलवून घेतलं. शोभा राजासमोर उभा झाले आणि विचारलं काय झालं नाही. आपण बोलून घेतलं. शोभा तुम्ही पुढे गेले. आता आई झालं का तुम्हाला बोलून घेतलं का तुम्ही आम्हाला शोभा सांगा तुम्ही गेले कुठे होते? अहो आई होतो ना, बाहेर खेळत होतो, बाल समुदायांसोबत मी खेळ खेळत होतो. शुभा खोटे बोलू नका, खरंच सांगा कुठे गेले होते? काय हो आई? तिथेच बसलो होतो. आई नाही का
राजे घडण्यासाठी आईही तेवढी संस्कारी असावी लागेल. आजची जिजामाता संस्कारी राहिली नाही. काही काही ठिकाणी आता जिजामाता तेच टीव्ही बघायला 7 वाजल्यापासून संध्याकाळचं 5 वाजेपर्यंत. चहाची राणी येतात, हाताला चहा करतात, चहा तेच असं करायचं. कसं ते शिवाजी राजे करतात. आपली सगळी लहान लेकरं बाळं ही बघत असतात. मी बघितलं ना तर त्यांना कशी शिकवते. म्हणजे आज माझं मी सांगावं, सुरुवात मला मोठं व्हायचं. सुरुवात मला नवीन स्वराज्य स्थापन करायचं. आज आपण आपल्या लेकराला सांगतो का, बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, तुला कलेक्टर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला आमचं नाव महाराष्ट्रभर कमवायचंय. ती मुलांना आपण शिकवत देतो का? देतो? नाही ना? तशी काही शिवाजी राजे करते. शिवाजी राजे जर तुम्हाला घडू असं वाटत असेल तर खरं तर जिजामाता आज त्या माय माऊलीला उपास मला महाराष्ट्र पोचवत नाही. तर बघा, तर त्या माय माऊलीची शिकवण एवढी श्रेष्ठ होती. म्हणून त्या आई राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांना म्हटलं जातं, धन्य 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 थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा वगैरे बोला
आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांच्या नावाने असल्यासारखं एकदा जोरदार माझ्या माणूस सगळ्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की वा वा एकदम टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा. माझा मुलगा म्हणते भारी आवाज वाटतो. बघा मी तुम्हाला सांगत होते अशा संस्कार देणारे जिजाऊ आहेत. आज ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनी त्या छत्रपती संभाजी महाराजांना घडवणारे सुद्धा आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. कारण शंभूराजे ज्यावेळेस 2 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांची आई त्यांना सोडून गेल्या. आई सोडून गेल्यानंतर आजीनं मायेचं छत्र दिलं, संस्काराचे छत्र धरलं, संस्कार लावले आणि त्यातून आमचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झाले. त्यामुळेच आज छत्रपती संभाजी महाराजांचे उत्सव तेवढं जोरदार केलं जातं. आज कित्येक जण छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्याचे स्टेटस ठेवतात. मला सांगणे तरुण मंडळींना स्टेटस ठेवण्यापेक्षा थोरा मोठ्यांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा आपण थोर मोठ्यांसारखे आचरण कधी करू याचा विचार केला पाहिजे हे माझं सांगणे. कारण थोर मोठ्यांसारखे जर आचरण आपण केले तर आज आपल्याला 20-21 वर्षाचे लेकरं दारू पिताना व्यसनाच्या अधीन गेलेले दिसणार नाही. म्हणून आपण